2 महिन्यांचे 3,000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा 50 लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला आहे आणि आता जवळजवळ 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहेत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या हप्त्याची आणि नोव्हेंबरच्या हप्त्याची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये आज सकाळपासून विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा आज 3 नोव्हेंबर सोमवार 100% गोड सुद्धा झालेला आहे। बघा, लाडक्या बहिणीनं मागच्या 2 ते 3 दिवसांपूर्वी GR काढण्यात आलेला होता, त्यामुळे लाडक्या बहिणीनं आजपासून निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीनं काल 2 नोव्हेंबर कालचा वार रविवार होता, तर काल रविवार असल्यामुळे सर्व बँकांना सुट्ट्या होत्या, त्यामुळे काल पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणीनं आज सोमवार आहे, आज सकाळी सर्व बँका सुरळीतपणे सुरू सुद्धा झालेले आहे, त्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये आज सकाळपासून विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या हप्त्याची आणि नोव्हेंबरच्या हप्त्याची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट 2 हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे, त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तार सुद्धा होणार आहे। कारण लाडक्या बहिणीनं आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तशा प्रकारे परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीनं राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची आज 3 नोव्हेंबर सोमवार रोजी ऑक्टोबरच्या हप्त्याची नोव्हेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। या दोन्ही हप्त्यांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करायला सुरुवात केलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हणताय तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। लाडक्या बहिणींच्या भाऊबीज मिळणारच, भाऊबीज मिळणार आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार। तर बघा, लाडक्या बहिणीनं आताच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या हप्त्याची आणि नोव्हेंबरच्या हप्त्याची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये आजपासून विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींना आताच एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार या 10 बँकेमध्ये पैसे येणार नाहीत। जर तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर ते बँक खातं बदलायचं आहे, कारण राज्य सरकारकडून तशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। जर तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल आणि जर तुम्ही लवकरात लवकर हे खातं बदललं तर तुम्हाला पैसे मिळतील, परंतु जर तुम्ही हे खातं बदललं नाही तर तुम्हाला हे पैसे वाटप होणार नाहीत। त्यामुळे लाडक्या बहिणीनं या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणीनं या ठिकाणी तुम्हाला प्रमुख 6 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। म्हणजेच आज सोमवार 3 नोव्हेंबर आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत आणि आज दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल। खऱ्या अर्थाने तुमची ऑक्टोबरच्या हप्त्याची नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। सर्व लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या हप्त्याची नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाणार आहे। सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच कोणतीच काळजी करायची गरज नाही। सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर बघून घेऊयात
की आज 3 नोव्हेंबर सोमवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या 4 नोव्हेंबर मंगळवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, परवा दिवशी 5 नोव्हेंबर बुधवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील. म्हणजेच लाडक्या बहिणींना कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा 3 नोव्हेंबर, कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा 4 नोव्हेंबर आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा 5 नोव्हेंबर गोडवायला सुरुवात झालेली आहे. तर त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद सुद्धा करायचं नाही, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे. बहिणींच्या खात्यामध्ये काटाघाट निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे. बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे या ठिकाणी 3,000 रुपये विस्तांतर सुद्धा होणार आहेत. बघा लाडक्या बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून तशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत. अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये वाटप होत आहेत. थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा काय म्हणतायत लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. आमच्या आदितीच्या साक्षीनं सांगतो, ऑक्टोबरचे पैसे देखील तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये मिळतील आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2 महिन्याचे मिळतील. तर बघा लाडक्या बहिणींनो आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता विस्तांतर करण्यासाठी या ठिकाणी कालच निधीला मंजुरी देण्यात आलेली होती आणि आज सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. तर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदर म्हणजेच 20 ऑक्टोबरच्या अगोदर वाटप होणार होते, परंतु लाडक्या बहिणींनो राज्य सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरती भार आल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे 20 ऑक्टोबरच्या अगोदर म्हणजेच दिवाळीच्या अगोदर वाटप झाले नव्हते. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 23 ऑक्टोबर गुरुवार 22च्या निमित्तानं ओवाळणी 3,000 रुपयांची वाटप केली जाईल अशा पद्धतीने बातम्या फिरत होत्या, परंतु 22ला सुद्धा हे पैसे वाटप झाले नव्हते. म्हणजेच लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांचा बोनस मिळाला नाही, लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांची ओवाळणी मिळालेली नव्हती. त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज होत्या. तर हीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आज 3 नोव्हेंबर या ठिकाणी सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा करायला सुरुवात केलेली आहे. अशाच पद्धतीने उद्या पैसे वाटप होतील, परवा सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. कारण या ठिकाणी हे 3 दिवस बिना सुट्ट्याचे आहेत, म्हणजे सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी कोणतीही सुट्टी नसल्यामुळे या 3 दिवसांमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत. कारण लाडक्या बहिणींना मागच्या 2 दिवसांपूर्वी शासन निर्णय GR सुद्धा काढण्यात आलेला होता आणि त्या GR मध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला होता की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये विस्तांतर होईल आणि लाडक्या बहिणींनो दिलेल्या शब्दाप्रमाणे आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. काटाकाट बहिणींची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपण आज 3 नोव्हेंबर सोमवारसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, उद्या या ठिकाणी 4 नोव्हेंबर मंगळवारसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड, परवा दिवशी 5 नोव्हेंबर बुधवारसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजेच कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा सोमवार गोड होत आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा मंगळवार गोड होत आहे आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा बुधवार गोड होत आहे. म्हणजेच या ठिकाणी 3 नोव्हेंबर, 4 नोव्हेंबर आणि 5 नोव्हेंबर त्या 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये किती पैसे वाटप होत आहेत, खऱ्या अर्थाने किती प्रतीक्षा संपत आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची ऑक्टोबरच्या हप्त्याची, नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्यामध्ये सुद्धा येऊन जाणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो आजच्या प्रमुख जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात, उद्याच्या प्रमुख जिल्ह्यांची यादी आणि परवाच्या प्रमुख जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात. म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, तर याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे. सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे सुद्धा निर्माण होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात, लगेचच बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात. म्हणजेच
कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी बघून घेऊया, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमची ऑक्टोबरच्या हप्त्याची आणि नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाणार आहे. तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, राज्यातील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे ऑक्टोबरच्या हप्त्याची आणि नोव्हेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे वाटप करणे शक्य होत नसतं. कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा आधार कार्डच्या माध्यमातून सोडण्यात येत असतो. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, हा हप्ता डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर सुद्धा केला जात असतो आणि या डीबीटीची लिमिट एका दिवसाला 35 लाख बहिणींची आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आज 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये, उद्या 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आणि परवा दिवशी 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची नाही. सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपून जाईल आणि बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या. परंतु आज प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता मिटलेली आहे. बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची कसलीच गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवतो. ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, ज्या ज्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत, त्याचीच माहिती देऊन टाकतो. म्हणजेच आज सोमवार 3 नोव्हेंबर, आज कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड, कोणकोणत्या बँकांची निवड करण्यात आलेली आहे. उद्या 4 नोव्हेंबर मंगळवारसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड, कोणकोणत्या बँकांची निवड करण्यात आलेली आहे. आणि परवा दिवशी 5 नोव्हेंबर बुधवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे वाटप करण्याचे आदेश, बँकेमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर त्याचे संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे, तुमचा तोटा सुद्धा होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमची सुद्धा ऑक्टोबरच्या हप्त्याची, नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाणार आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे. तर आपण या ठिकाणी सर्वात अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघून घेऊयात. म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि ज्या ज्या बँकेमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, तर ते जिल्हे कोणकोणते आहेत आणि त्या बँका कोणकोणत्या आहेत त्याचीच माहिती बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर राज्य सरकारकडून कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी लावण्यात आलेल्या आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, कोणत्या बहिणींना पैसे येणार नाही, तर त्याचे संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे. त्यामुळे ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होतील. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, यापुढे काळजी करायची गरज नाही. खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS लाडक्या बहिणींना येऊन सुद्धा जाणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, अशा ज्या बातम्या फिरत होत्या, तर अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागून या ठिकाणी बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आजपासून संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी कसलीच काळजी करायची गरज नाही. कारण लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी कसलीच काळजी करायची गरज नाही. कारण राज्य सरकारकडून निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे. कारण लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारकडून निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत. बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कसलीच काळजी आणि चिंता करायची गरज सुद्धा भासणार नाही. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये वाटप होतील, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये वाटप होतील, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4500 रुपये जमा होतील आणि कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 6000 रुपये जमा होतील, तर त्याचे संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे. कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींना समान पैसे वाटप होणार नाहीत. काही लाडक्या
बहिणींच्या खात्यामध्ये कमी पैसे वाटप होतील तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जास्त पैसे वाटप होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये जास्तीत जास्त पैसे जमवायला पाहिजे तर हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटं पाहायचा आहे। 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे की तुम्हाला जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील, तुमची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपून जाणार आहे त्याचीच माहिती देणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील। त्यामुळे लाडक्या बहिणींना राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये वर्तमानपत्रांमध्ये छापून येत होता, मोबाईलला सुद्धा बातम्या येत होत्या। परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता या ठिकाणी खरोखर पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही, कसलीच चिंता करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमवतील। परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नसतील, ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत नसतील तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवणार नाहीत। अशा लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो त्या अगोदर बघून घेऊयात की या ठिकाणी कोणकोणत्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील, कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरतील, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळतील आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही। तर त्याचे संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, अन्यथा तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील, ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसतील त्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाही। त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही राज्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी मोठमोठे उपाययोजना करत आहोत। राज्यातील आर्थिक महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये योगदान देत आहोत। त्यामुळे ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत तर त्यांचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती सुद्धा हे होऊन जात आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी काळजी करायची गरज नाही। तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही। राज्य सरकारकडून तशा प्रकारे परिपत्रक काढण्यात आलेले आहे आणि हे परिपत्रक राज्य सरकारकडे देण्यात आलेले आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना यापुढे काळजी करायची नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होत आहेत। परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणाला पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, किती पैसे मिळणार आहेत, कशा पद्धतीने पैसे वाटप होत आहेत, KYC विषयी काय अपडेट आलेले आहे त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा तोटा सुद्धा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी राज्य सरकारकडून KYC ची अट रद्द करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीने KYC केलेली असेल किंवा KYC केलेले नसेल तरी पण पैसे वाटप होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना KYC करायची आहे की नाही याची माहिती सुद्धा देतच आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या बायकांनी अर्ज केलेले होते। या लाडकी बहीण योजनेमध्ये पोलीस असणाऱ्या, वकील असणाऱ्या, शिक्षक असणाऱ्या, रेल्वे कर्मचारी असणाऱ्या भरपूर अशा महिलांनी अर्ज केलेले होते आणि त्या महिला सरकारी कर्मचारी होत्या। तर या ठिकाणी त्या महिला सरकारी कर्मचारी असल्यामुळे या ठिकाणी त्यांना अपात्र करायचं होतं। तर त्यांना कशा पद्धतीने अपात्र करण्यात येईल हा सरकारने विचार केलेला होता। सरकारने विचार करून या ठिकाणी KYC ची अट लावण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना KYC पूर्ण केले तरच तुम्हाला जानेवारी महिन्यापासून हप्ते मिळत राहतील। परंतु जर तुम्ही KYC केले नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्ही अद्याप KYC केलेले नसेल तर लवकरात लवकर KYC करा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडथळे येणार नाहीत, तुमच्या खात्यामध्ये खटाखट
पैसे वाटप होऊन जातील आणि या ठिकाणी निधी वाटपाला सुरुवात सुद्धा होणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून जी केवायसीची अट लावण्यात आलेली आहे तर ती केवायसीची अट या ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी आणि नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी लावण्यात आलेली नाही, तर ती या ठिकाणी डायरेक्ट जानेवारी महिन्यापासून जो हप्ता वाटप होईल त्या हप्त्यासाठी लावण्यात आलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी केवायसीची काळजी करू नका, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमत आहेत। केवायसीची अट रद्द करून सरकारने निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे काळजी करायची गरज नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। तर त्या बँकांची यादी त्या जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात। म्हणजेच तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% पैसे वाटप होतील आणि तुमचं बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होतील। तर बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून नियमावली जाहीर झालेली आहे आणि लाडक्या बहिणींना महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून सुद्धा हे नियमावली जाहीर झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी कसलीच काळजी करायची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये खाटाघाट निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे। बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हे एकत्रितपणे वाटप होत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची कसलीच गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात आणि लगेच बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात। म्हणजेच लाडक्या बहिणींना कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत, कोणकोणत्या बँकेमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे तर त्याचे संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले तर तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बालिका सेवाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी शासन निर्णय परिपत्रक काढण्यात आलेला आहे। तर परिपत्रक काढल्यामुळे राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या हप्त्याची नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS येऊन सुद्धा जाणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी काळजी करू नका, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवत आहेत आणि हे पैसे अशाच पद्धतीने जमा होतील तशा प्रकारची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता जास्त वेळ न घेता तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवता। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, तुम्हाला यापुढे काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या शर्ती लावण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। त्यामुळे लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवून जातील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा निर्माण होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी हे पैसे वाटप करणं शक्य होणार नाही। त्यामुळे राज्य सरकारकडून आज काही प्रमुख जिल्ह्यांची निवड, उद्यासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड आणि परवासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता काळजी करायची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये खाटाघाट पैसे वाटप होत आहे। 2 हप्त्यांचे 3,000 रुपये या ठिकाणी जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना जे नियम लागू करण्यात आलेले आहेत ते नियम सुद्धा बघून घ्या। तर बघा लाडक्या बहिणींना याच्यामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, उत्पन्न कमी असायला पाहिजे, तुम्ही सरकारी कर्मचारी नसायला पाहिजेत, फक्त 2च महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असायला पाहिजे। तर बघा अशा नियमांमध्ये, अशा पात्रतांमध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी बसत असतील त्यांना पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी बसत नसतील त्यांना हे पैसे मिळणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून नियमावली जाहीर झालेली आहे, त्यामुळे काळजी करायची कसलीच गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची यादी सांगितली आहे, आता आपण बँकांची यादी बघून घ्या। बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर अशा बँका आहेत की त्या बँकांना या ठिकाणी आधार कार्ड लिंक होत नाही, त्यामुळे ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत नाही त्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत, परंतु ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत असेल त्या बँकांमध्ये 100% पैसे येतील, त्यामुळे काळजी करायची गरज नाही। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण संपूर्ण सविस्तर माहिती अगदी डिटेलमध्ये मध्यस्थ माहिती पद्धतीने बघितलेली आहे। त्यामुळे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींना या व्हिडिओची गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ 100% आणि 101% शेअर सुद्धा
करायचं आहे. सर्व माहिती बघितली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि ज्या ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांना शेअर करा. बघा, लाडकी बहिणींना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी 5 नोव्हेंबरच्या अगोदर ऑक्टोबर हप्ता वाटप होईल आणि त्यानंतर नोव्हेंबर हप्त्याची परत एकदा तयारी सुरू होईल. बघा, लाडकी बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्र यायला पाहिजे होते, परंतु राज्य सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे सध्याच्या स्थितीला ऑक्टोबर हप्ता वाटप होत आहे. लवकरच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.